गुड मॉर्निंग. आज आहे 12 तारीख संडे. अर्ध्या तासानंतर रसम प्युअर व्हेजची ऑर्डर लागली आहे आणि ऑर्डर रेडी पण आहे. भेटली ऑर्डर. आता त्याला हिला डिलिव्हर करण्यासाठी 1.5 किलोमीटर आहे. इथे ना आपलं स्वेटर आहे आणि इथे ऑर्डर ठेवतो, तर त्याच्याने काय होतं माहिती आहे का, ऑर्डर लीक होत नाही. आणि जेव्हा स्वेटर काढलं ना तर एक साईडला जाऊन ऑर्डर लीक होतात, कारण ही बॅग आहे ना थेरडी, ही नीट राहतच नाही, सरकते नसते सारखे. तर मग चला आता निघूया इथून, कारण इथं काय ऑर्डर लागणार नाही. जिथे ऑर्डर लागतील तिथे जाऊ, म्हणजेच खारघर. गाडीची चावी कुठे गेली? चलो. मला माहीत नाही दिसते की नाही उन्हामध्ये, पण महाराष्ट्र लंचची ऑर्डर लागली आहे. व्हेज थाली सेक्टर 34मध्ये घेऊन जायचं आहे आणि बरोबर टाईम 12 वाजता. तर ठीक आहे, ऑर्डर रेडी नाही आहे अजूनपर्यंत. चला पाहिजे, खूप जास्त ऊन आहे. बापरे, ऑर्डर तर लागली, पण लागून पण अशी याची ऑर्डर लागली आहे की ते लवकर देतच नाही. यम एशिया, बापरे. बघा रेडी नाही आहे. रेडी तर तशी पण नसते, 6 मिनिटं तर दाखवतं आहे, पण बघू आता लवकर देतो आहे का, कारण याचा एक्सपिरियन्स लय खतरनाक आहे. इथे काय लिहिलं, लिव्ह ॲट द डोअर फॉर कॉन्टॅक्टलेस डिलेवरी. ठीक आहे, ओके. तर अपडेट टाईम 1:06. ठीक आहे, गो टू होम लावले तरी पण काही कामाचं नाही आहे, कारण ऑर्डर्स लागत नाही आहेत. आतापर्यंत 3 ऑर्डर झाल्यात आणि ठीक आहे. दादी का खजान्याची ऑर्डर लागली आहे, ही 4थी ऑर्डर आहे आपली. 1:06 ऑर्डर लागली आहे, दादी का खजाना. चला. अण्णा डोसा सेक्टर 34. तिच्या आईला सेक्टर 13मध्ये बसल्याने सेक्टर 34ची ऑर्डर दिली. गजब. काय फोक अँड स्पून 7वी ऑर्डर आहे. कुठे आहे, कुठे फोक अँड स्पून? साई सावली बिल्डिंग सेक्टर 19. इथून लेफ्ट मारायचं. आज संडे वाटत नाही आहे, नॉर्मल डेपेक्षा पण थोडा कमी लेवलचा डे वाटतो आहे. एनिवेज इथली ऑर्डर लागली आपल्याला, एक्सप्रेस तडका फॅमिली डिनर अँड बार. बट याला स्नॅक्स स्टुडिओ असं नाव दिलं या लोकांनी, पण ॲड्रेस इथलंच आहे. रेडी पण मारली. ही मेन गोष्ट म्हणजे ऑर्डरला घेऊन जायचं सेक्टर 3मध्ये, जो की चांगली गोष्ट आहे. आणि गो टू होम सक्सेसफुली ॲक्टिवेटेड. कुठलीच टाकली होती गो टू होमची ऑर्डर? हिच्यावर गो टू होम मी खारघरचाच टाकला होता. हेच तर पाहिजे होतं, 104 रुपयाची ऑर्डर. यही तो चाहिए था, इसके लिए तो मर रहे थे. कुठे? सिमरन रेसिडेन्सी. ठीक आहे. मध्ये ऑर्डर घेऊन यायची होती बिल्डिंग सिडकोच्या. पर्सनल ऑर्डर होती, म्हणजे त्यांची वॅन्डीज बर्गरची, तर त्याच्यामुळे ॲड्रेसचा लफडा झाला होता, म्हणून थोडासा टाइम लागला मला ऑर्डर डिलीवर करण्यासाठी. बोले तो 500 रुपये की लेवल हो गई है, 9 ऑर्डर कंप्लीट. तर मग निकलते अभी फुर्सत में. आता हा कुठला आहे? मेज मेक्सिकन किचन. इसका फोटो देखने दो रे बाबा. अच्छा, हा नवीन झाला, हा माहिती आहे. सीन काय झालं माहिती आहे का, तळोच्यावर रिटर्न आलो
आणि ब्रिज खाली वेट केला, मला ऑर्डर का लागत नाही बघते तर ठीकच बुक नव्हता गेला लाईट कट. त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. 4:15 वाजता मग ऑनलाईन आलो, 15 मिनटातच ब्रेक झाला, बट झालं ना विनाकारण प्रॉब्लेम. 4:30 ते आता 7:30ची गीग बुक आहे. बरोबर 4:40 आपल्याला ऑर्डर लागले पाहिजे. हे बॅक साईडला जायचं आहे, इथून त्या साईडला जायचं आहे. कामोठ्यामध्ये आहे मी आणि न्यू पनवेलचं हे लागलं आहे ऑर्डर. ग्राउंड फ्लोअर सेक्टर 4 न्यू पनवेल. बाई न्यू पनवेलमध्ये का हे नाही आहेत, रायडर नाही आहेत जी की कामोठ्यामधून लिटरली हे करत आहे. तर मी हिला डिलेवर नाही करणार, बाईक इश्यू टाकून डिनाय करणार या ऑर्डरला. झाली डिनाय, ओके झाली. आणि मला वाटतं या ऑर्डरमध्ये 50 रुपयाची टिप पण होती आय गेस, कारण इथे पॉपअप आला होता. बट बाई 50 रुपये टिप जर म्हणजे भेटली असती तर मग वर्थ होतं. पण जाऊ दे. आयुष्यपत काय चाललं यार माझ्याकडनं, 2दा वेळा गीग बुक करायच्या राहिल्या. आता अर्धा तास काय करू. अरे शिट, रॅपिडो ट्राय करतो. एक 4ची गीग राहिली बुक करायची आणि एक आताची गीग राहिली बुक करायची, लक्षातच नाही. जाऊ दे चल. तर टाईम होते 7 वाजून 10 मिनटं. एक कस्टमरला सुट्टा पाहिजे होता, म्हणजे सिगरेटचा पॅकेट पाहिजे होता. मला वाटलं असेल 50-100 रुपयाला. 180 रुपयाचा होता तो सिगरेटचा पॅकेट. त्यांनी मला 210 रुपये का 230 रुपये केले आहे. हां, 180 + 50 किती होतात कॅल्क्युलेट करा आणि तुम्ही सपोज बघा. 50 रुपयाची टीप होती त्याच्यामध्ये. टोटल आपले ऑर्डर 14 झालेत. आणि मी आता कंटी मारते खारघरमध्ये, कारण मोठी ऑर्डर तिकडंच लागतील. नाही का समजत नाही कामोठ्यामध्ये एवढा का ट्रॅफिक होईल. इथे ट्रॅफिक आहे, पण ते पुढे पोलीस चौकीचं इथे ट्रॅफिक आहे, गाड्या हलतच नाही जागेवरनं. तर मग फटाफट कंटी मारतो इथे. KFCची ऑर्डर पण मी तिकडे चाललो होतो आणि थोडं मध्येच लागली, मग मला युटर्न मारून यायला लागला. हे चेतक स्वीट पॉईंट आहे. आज इतकी गर्दी काय आहे मला पण नाही माहिती. ही लिटरली माझ्या हातामध्ये एक ऑर्डर आहे, ती घेऊन जायचं आहे सेक्टर 10मध्ये. अप्रॉक्सिमेटली 25 मिनटापेक्षा जास्तचा डिले झाला आहे. बट ठीक आहे, आता काय करू शकत नाही. डिले तर डिले. कस्टमरचे 2 ऑर्डर लागले. आपल्या टोटल 18 ऑर्डर कंप्लीट झाल्या होत्या, हॉटेल स्वराजची आणि ही ओडप्पी एक्सप्रेस. तर आणि घेऊन कुठे जायचं आहे, कळंबोलीमध्ये घेऊन जायचं आहे. जिथून मी आलो होतो तिथे, म्हणजे त्याच एरियामध्ये घेऊन जायचं. 3.8 किलोमीटर आहे, पण आपल्याला 60 रुपये भेटतील, कारण 2 ऑर्डर आहेत. टेक्निकली जास्त द्यायला पाहिजे. आईच्यावर मोबाईल गेला असता वरती. टेक्निकली थोडं जास्त द्यायला पाहिजे, पण चलतं आहे रे. कॉम्प्रोमाइज पे जिंदगी चल रही रे बाबा. खारघर सेक्टर 2मध्ये आहे गुड स्लिपन बर्गर्स. हे बघा, याचा लोगो आहे इथे. ही ऑर्डर लागली आपल्याला सेक्टर 35मध्ये घेऊन जायची आहे. आणि आता 3 मिनटामध्ये गो टू होम चालू होईल आणि हा आपला शेवटचा तास असेल आजच्या दिवसाचा. नंतर मग एंड. फक्त आहे ना 10 रुपयाचा खर्च केला स्वतःवरती. काय खाल्लं माहिती का 10 रुपयाचा? हे खाल्लं, चिप्स खाल्ले 10 रुपयाचे, बस दुसरा काहीच नाही. आणि अर्निंगनी तर थोडासा खुश केलं आहे आपल्याला, म्हणजे अनएक्सपेक्टेड तेवढा होता की होईल म्हणून. बस फक्त सेक्टर 35मधून तर कामोड्याची ऑर्डर लागली तर बाबा बल्ले. बाकी ठीक आहे, दिसते अर्निंग. आय डोंट थिंक सो दिसत असेल. 1वर 2, 7वर 2. हां, एंडला सांगेल, एंडला. आता नाही, आता पहिला ऑर्डर भेटू दे. इम्पॉर्टंट ते आहे, ऑर्डर भेटली पाहिजे. सेक्टर 35मध्ये ऑर्डर लागली होती बरोबर. सेक्टर 35 म्हणून सेक्टर 10ला आलो मी. आणि मी एक ऑर्डर आत्ता जस्ट डिनाय केली, कारण मला करायचं नव्हतं काम. मला जायचं आहे घरी. माझा कोटा भरला आहे. माझा कोटा 1100 झाले तेव्हाच भरला होता, तरी 325 रुपये ते एक्स्ट्रा झालेत ते.
260 रुपयाचा इन्सेंटिव्ह आहे. 1165 रुपयाची ऑर्डर अर्निंग आहे. आणि बाईकचा मीटर 150 किलोमीटर बाईक चालली आहे आता माझं घर इथून जवळपास 4.5 किलोमीटर आहे. म्हणजे 155 किलोमीटर बाईक चालेल आणि आपली टोटल अर्निंग आहे 1425 रुपयाची. तर हां, मला एक रायडर भेटला. त्यांनी सकाळी 7 वाजता लॉग इन केलं, सकाळी 7 ते 11, त्यानंतर 12 ते 6, त्यानंतर 7 ते 11. त्याची अर्निंग किती झाली असेल? 700 रुपयाची अर्निंग. मी ते बघून मला हैराण झालो. मी नक्की काय सीन आहे. मग त्याला सांगितलं की असं प्रकार तुम्ही करून बघा. जर तुम्ही सांगितले ती स्टेप त्या कशाने केलं तर होईल अर्निंग. त्यांना माझी अर्निंग दाखवली आणि त्यांची अर्निंग दाखवली. लय वाईट वाटतं यार की बाई एवढं त्रास देतो आणि कंपनी ऑर्डर देत नाही, अर्निंग होत नाही ना. चीड आहे ती चीड. चला मी निघतो इथून. इथंच आउटरो दिला आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्या. ठीक आहे, बाय बाय.